स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या DSM मराठी ब्लॉग म्हणजे सफर महाराष्ट्राची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एक नवी सफर करणार आहोत। ती सफर आहे मावळ तालुक्यामध्ये असलेल्या पीर डोंगराची। तसा पीर डोंगर म्हणलं की संपूर्ण तालुक्याला माहिती असणारं ठिकाण, परंतु या डोंगरावरती पर्यटकांची तशी गर्दी नाही। पीर डोंगर ओळखला जातो तो श्रद्धास्थान म्हणून। पीर डोंगर किंवा पीराचा डोंगर म्हणून पंचक्रोशीत परिचित असलेला हा डोंगर संपूर्ण पंचक्रोशीचे श्रद्धास्थान म्हणावे लागेल। चला तर याच पीर डोंगराची आज आपण सफर करूया। पीर डोंगराला जाण्यासाठी तुम्हाला तळेगाववरनं आंबी, गोळेवाडी या ठिकाणी यावे लागते। तुम्ही जर पुण्यावरनं येत असाल तर तळेगाव फाट्यावरनं तुम्ही सरळ आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला वळावे लागेल। डाव्या बाजूला वळाल्यानंतर तुम्हाला समोरच पीर या डोंगराचे दर्शन होईल। पीर डोंगराकडे जात असताना तुम्हाला तुमचं वाहन पीर डोंगराच्या पायथ्याशी जाऊ शकते। पावसाळ्यामध्ये मात्र गाडी पायथ्यापर्यंत जाऊ शकत नाही। त्यामुळे तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये पीर डोंगराचा ट्रेक करायचा असेल तर तुम्हाला गाडी ही मेन रोडला लावून पायीच डोंगरावरती जावे लागेल। आता आपण पीर डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो आहे। तसा पीर डोंगर चढण्यासाठी तुम्हाला 40 ते 45 मिनिटं लागतात। आजच्या ह्या माझ्या प्रवासामध्ये आहे प्रशांत, गोरख, विजय आणि टायगर यांच्यासोबतच आज आपण या डोंगराची सफर करणार आहोत। आम्हाला आत्ताच सापाचे दर्शन झाले। तसं तर मी खूप घाबरलो होतो, कारण की तो माझ्या पायाच्या खूप जवळ होता। आम्ही त्याला पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कुठेतरी झटकन निघून गेला। डोंगरावरती जाताना तुम्हाला काही जागी सिमेंटच्या पायऱ्या दिसेल तर काही जागी तुम्हाला कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या दिसतात, तर काही ठिकाणी पायऱ्याही दिसत नाही। त्यामुळे चढताना तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक चढावे लागेल।
त्या बाजूला एक तुम्हाला पाण्याची टाकं दिसते जे खूप प्राचीन असलेलं दिसतंय तुम्हाला, परंतु या टाकीमधलं जे पाणी आहे ते तुम्हाला वर्षानुवर्ष याच प्रकारे इथं असतं उन्हाळी पावसाळी। त्यामुळे वरती गडावरती जे काही भाविक येतात त्या भाविकांना तुम्ही इथं पाण्याची सोय इथं होते आणि तुम्ही आत्तासुद्धा पाहू शकताय की ते पाणी अजूनही स्वच्छ आहे, कारण की ते कातळामध्ये असल्यामुळं त्या पाण्याची जी स्वच्छता आहे ती खूप छान प्रकारे इथं दिसते आणि त्याच्यावरती कचरा जावा नाही म्हणून या ठिकाणी जाळी टाकलेली आहे आणि यामुळं हे पाणी खराब होत नाही। चला तर आता या ठिकाणी या रोडने तुम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला पीर साहेबाचा दर्गा इथं दिसतोय, आपण जाऊया आणि त्या दर्ग्याचं दर्शन घेऊया। नंतर तुम्हाला आपण आता पीर साहेबांचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या दर्ग्यामध्ये या दर्ग्याची जे वर्षानुवर्ष जे सेवा करतात ते कादरबाई 40 वर्ष आले या दर्ग्याची सेवा करतात आणि या डोंगरावरती रोज ते येऊन याची पूजा करतात। आणि आपण एक लक्षात घ्या की या दर्ग्याचा जो उत्सव आहे तो हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी या दर्ग्याचा मोठा या डोंगरावरती उत्सव भरला जातो आणि या उत्सवामध्ये संपूर्ण समाजातील म्हणजे हिंदू असो किंवा मुस्लिम असो या दोन्ही समाजाची लोक मोठ्या प्रमाणात या डोंगरावरती उत्सवामध्ये भाग घेतात आणि या डोंगरावरती त्यावेळेस खूप जास्त गर्दी असते आणि त्याच वेळेस या ठिकाणी जो जेवणाचा किंवा जे महाप्रसादाचा जो कार्यक्रम होतो त्याच्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला इथं भांडी दिसतात या भांड्यांचा वापर त्यावेळेस इथं केला जातो आणि संपूर्ण पंचकृषीमध्ये म्हणजे या पंचकृषीमध्ये जी गावं आहे त्या गावांचं श्रद्धास्थान हे पिराचा डोंगर असा मानला जातो। तर अजूनही या ठिकाणी फिरण्यासारखं खूप आहे, आपण डोंगराच्या अजून दुसऱ्या बाजूला जाऊन नक्की या डोंगरावरती अजून काय आहे ते पाहूया आणि ते दाखवायचा मी तुम्हाला प्रयत्न करतो। थोडंसं खालच्या ज्या मंदिरातून थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक टाकी दिसते, ती टाकी मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी तुम्ही टाकी पाहू शकताय, त्यामध्ये या टाकीमध्ये खूप कचरा दिसतोय। तसंच ही टाकीसुद्धा खूप प्राचीन आहे, तुम्ही बघू शकताय। या टाकीच्या आतमध्ये जे पाणी आहे ते पूर्ण खराब झालेलं आहे आणि या ठिकाणी या पाण्याचा उपयोग तिथं भांडी धुण्यासाठी किंवा यासाठी केला जातो, परंतु आता पावसाचे दिवस अजून पाऊस जास्त झालेला नाही त्यामुळे आपली टाकी भरलेली नाही आहे। अजून आपण पुढे जाऊन बघूया, अजून एक टाकी आहे इथं समोर ती पाहूया। इथं आल्यानंतर तुम्हाला अजून एक छोटी टाकी दिसते, ही टाकी थोडीशी लहान दिसते म्हणजे 2 टाक्यांपेक्षा आणि यामधलं सुद्धा पाणी खराब झालेलं आहे पूर्ण। आणि या ठिकाणी तुम्ही दुसरे बघू शकता, या ठिकाणी जी रानातली जी केळीची झाडे आहेत ती तुम्हाला इथं दिसते ते। तसंच अजून थोडंसं आपण पुढं जाऊया, नक्की या ठिकाणं वरनं संपूर्ण इंद्रायणी नदी कशा पद्धतीने नागमोडी पद्धतीने फिरलेली आहे ती तुम्हाला या डोंगरामधून संपूर्ण दिसते। तसंच मित्रांनो तुम्हाला इथनं जो व्ह्यू दिसतोय तो खूप मनाला एकदम प्रसन्न करणारा आहे आणि तसं तुम्ही थोडंसं फिरून मागच्या साईडला बघितलं तर तुम्हाला हे जे धरण दिसतंय हे मंगरूळचं धरण आहे आणि या साईडने अजून तुम्ही बघू शकताय। तसंच इकडं संपूर्ण तळेगाव MIDC यामधनं एक तुम्ही लक्षात घ्या की इथं वरती आल्यानंतर जरी बाजूला संपूर्ण शहरीकरण किंवा औद्योगिकीकरण झालेलं असलं तरी या डोंगरावरती आल्यानंतर तुम्हाला त्याचा कुठंच असा अनुभव येत नाही की या डोंगराच्या बाजूला औद्योगिकीकरण झालेलं असेल, कारण की या डोंगरावरती आल्यानंतर संपूर्ण शुद्ध हवा तुम्हाला इथं पाहायला मिळते।
आता आपण डोंगर माथ्यावरती आलो आहे। या डोंगरावरती अशाच प्रकारच्या प्राचीन काळामध्ये कोरलेल्या गुफा तुम्हाला दिसतात। याचा वापर येथे येणारे भाविक मंडळी स्वयंपाक करण्यासाठी याचा वापर करतात। आता पावसाचे दिवस चालू आहे, त्यामुळे संपूर्ण डोंगरावरती हिरवाई पसरली आहे। हीच हिरवाई आपल्या पाखऱ्या या ड्रोनच्या माध्यमातून बघितली तर तुम्हाला त्याचा वेगळीच अनुभूती येते। या ठिकाणावरून दिसणारा मंगरुळ डॅमचा लांबच लांब पाण्याचा साठा तुम्हाला इथून दिसतो। तर दुसऱ्या बाजूला तळेगाव, आंबी, नवलाकुंभरे तसेच संपूर्ण MIDCचा परिसर हा दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसतो। तर एका बाजूला ही विहंगत दृश्य तुम्हाला दिसत असताना तर तिसऱ्या बाजूला तुम्हाला सह्याद्रीच्या रांगा दिसतात। हेच वैभव मावळला समृद्ध करते। डोंगराच्या उंच भागावरनं पाहत असताना मावळाचं संपूर्ण दर्शन तुम्हाला इथे पाहायला मिळते। इंद्रायणी नदीने घेतलेल्या नागमोडी वळणाचा प्रवाह तुम्हाला इथूनच दिसतो। मावळच्या मातीमध्ये असे अनेक गोष्टी आहेत की ज्या माणसाला पाहायला मिळत नाही, परंतु या डोंगरावरती आल्यानंतर पावसामध्ये हिरवाईने नटलेला हा डोंगर पाहून मन खूप प्रसन्न होते। तसं हा डोंगर पाहण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास खूप झाला, परंतु अर्धा तासामध्ये हा डोंगर पाहून झाला तरी तुमची पावले मात्र खाली उतरायला नको म्हणतात, कारण हे वरून दिसणारे हे दृश्य तुमच्या मनाच्या अंतःकरणाला भिडलेले असते। आमचाही मोह आवरला नाही आणि आम्ही सूर्यास्त होतपर्यंत या डोंगरावरती थांबलो। तुम्हालाही कधी वेळ भेटला पिराच्या डोंगराला नक्की भेट द्या आणि आपल्या मावळचे वैभव नक्की पहा। तर मित्रांनो, आज आपण सफर केलेली आहे पिराच्या डोंगराची। तर येणाऱ्या काळामध्ये मावळ तालुक्यामधील अशीच पर्यटन स्थळं जी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या सफर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।